नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेशुद्ध अवस्थेचा हा क्वेश्चनचा पार्ट सेकंड आहे. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. बेशुद्ध रुग्णाची शुद्ध तपासण्यासाठी वापरली जाणारी स्केल कोणती? तर याचं उत्तर आहे ग्लासगाव कोमा सेल. त्यानंतर ग्लासगाव कोमा स्केलमध्ये एकूण किती गुण असतात? तर याचं उत्तर आहे 15. ग्लासगाव कोमा स्केलमध्ये खालीलपैकी कोणती प्रतिक्रिया तपासली जाते? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. बेशुद्ध अवस्थेत जीभ मागे सरकल्यामुळे कोणता धोका निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे श्वासनलिका बंद होणे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती स्थिती बेशुद्ध अवस्थेचे कारण ठरू शकते? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. हे बघा, हायपोग्लायसिमिया, स्ट्रोक, हेड इंजरी. प्रश्न क्रमांक 6. हायपोग्लायसिमियामुळे बेशुद्ध अवस्था येण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे रक्तातील साखर कमी होणे. प्रश्न क्रमांक 7. बेशुद्ध रुग्णाची श्वासनलिका खुली ठेवण्यासाठी कोणती एअरवे डिव्हाइस वापरतात? तर याचं उत्तर आहे ओरोपॅन्थेरियल एअरवे. प्रश्न क्रमांक 8. बेशुद्ध रुग्णात पपिल्स तपासण्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे मेंदूची स्थिती तपासणे. प्रश्न क्रमांक 9. मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाल्यास कोणती अवस्था निर्माण होते? तर याचं उत्तर आहे हायपोक्सिया. प्रश्न क्रमांक 10. बेशुद्ध रुग्णात सर्वात गंभीर गुंतागुंत कोणती असू शकते? तर याचं उत्तर आहे कार्डियाक अरेस्ट. प्रश्न क्रमांक 11. हेड इंजुरी नंतर बेशुद्ध अवस्था येण्याचे मुख्य कारण काय असते? याचं उत्तर आहे मेंदूला इजा. प्रश्न क्रमांक 12. बेशुद्ध रुग्णाची नाडी सर्वात अचूकपणे कोठे तपासतात? तर याचं उत्तर आहे कॅरोटिड आर्टरी. प्रश्न क्रमांक 13. बेशुद्ध अवस्था दीर्घकाळ टिकल्यास कोणती अवस्था निर्माण होते? तर याचं उत्तर आहे कोमा म्हणजेच. प्रश्न क्रमांक 14. कोमा म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे बघा दीर्घकाळ बेशुद्ध अवस्था. प्रश्न क्रमांक 15. स्ट्रोकमुळे बेशुद्ध अवस्था येण्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे बघा मेंदूतील रक्तपुरवठा कमी होणे. प्रश्न क्रमांक 16. बेशुद्ध रुग्णात ऑक्सिजन देण्यासाठी कोणती उपकरणं वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑक्सिजन मास्क. प्रश्न क्रमांक 17. बेशुद्ध रुग्णात एअरवे ऑब्स्ट्रक्शनचे मुख्य कारण काय असते? याचं उत्तर आहे बघा जीभ मागे सरकणे. प्रश्न क्रमांक 18. बेशुद्ध अवस्थेत पोपिल डायलेटेशन कोणत्या स्थितीचे लक्षण असू शकते? तर याचं उत्तर आहे मेंदूचा गंभीर त्रास. प्रश्न क्रमांक 19. बेशुद्ध रुग्णात व्हायटल सायन्समध्ये काय तपासले जाते? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. नाडी, श्वास, रक्तदाब, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20. बेशुद्ध रुग्णात ब्रेन डॅमेज टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे? याचं उत्तर आहे ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.